मनोज भाऊच्या शिवसेनेत मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोणाली रे कोणाली नंतर करा ना, नंतर बोलायचं विकास आघाडीचा शिवसेना महाविकास आघाडीचा मनोज भाऊ पेरे पाटलांचा गीताताई कोटलेकरांचा कोणले मशाल काय सांगाल काका, सध्या शिवसेनेची मशालाची हवा चालू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? माझं नाव विनोद गोपीकिशन पोष्णवार. आज तुम्ही जो प्रश्न विचारला त्या मसाल्याच्या बाबतीमध्ये, आपल्या सर्वांना माहिती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती, जी धनुष्यबाणाची, ती काही लोकांनी त्यांच्याकडून हिसकून घेतली. नव्यानं हे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला मिळालं आणि सर्वांनी एक मोठी पराकाष्ठा करून ते शिवसैनिक होते, त्यांचे समर्थक त्यांनी घरोघर ही मशाल नेण्याचं काम केलं. आणि त्यात मशालीचा हात बिडकीन सर्कलच नव्हे तर संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये आज मशालीचं जबरदस्त असं वातावरण आहे की नवीन चिन्ह मिळूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे ठाकरे घराण्याचं नाव आहे, त्यांचे जे शिवसैनिक आहे, त्यांनी या मशालीच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये जी मशाल पेटवली, ही मशाल बिडकीन सर्कल मध्ये भरघोस अशा मतांनी तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला ही मशाल विजयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे जे जिल्हा परिषदचे महाविकास आघाडीचे शिवसेना पुरस्कृत जे उमेदवार आहे मनोज भाऊ पेरे पाटील, यांचं कार्य म्हणजे हा एक माणूस सुखादुःखात धावणारच आहे. पण कोणतंही काम असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, आपण छत्रपती संभाजीनगर पैठण रोड असेल, दिल्ली मुंबई कॉरिडॉर असेल, या सगळ्या याच्यामध्ये असा भाग घेऊन जे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन उभा केले आणि शेतकऱ्याचे सर्व प्रश्न या माध्यमातून त्यांनी सोडवण्याचं काम केलं. आणि मनोज भाऊ म्हणजे आगळी वेगळी हस्ती आहे सर्वांच्या. आज तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर बी ते ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहणारा पैठण तालुक्यातला पहिला शिवसैनिक म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते मनोज भाऊ पेरे पाटील यांचं नाव घेतलं जातं. आणि आजही ते एकनिष्ठ विधानसभेवर सर्व वाटत होतं की जागा शिवसेनेची आहे आणि त्या माध्यमातून मनोज भाऊला तिकीट मिळेल. पण काही लोकांनी पक्षामध्ये घुसखोरी केली आणि मनोज भाऊ सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक यांचं तिकीट कापलं गेलं. जर मनोज भाऊला जर विधानसभेचं जर तिकीट असतं तर या पैठण तालुक्याचा आगळा आणि वेगळा निकाल लागला असता. कारण सर्वांना माहित होतं की एक निष्ठ माणूस आहे, याच्या मागे तालुका मोठ्या प्रमाणात मनोज भाऊच्या मागे उभा राहिला असता. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनोज भाऊंना विधानसभेमध्ये आमदारकी खेचून आणली असती, असं वातावरण पैठण तालुक्यामध्ये मनोज भाऊच्या बाबतीत होतं. आणि आता ही जिल्हा परिषद मनोज भाऊसाठी काही जड नाहीये, कारण मनोज भाऊचं नाव गावागावात घराघरात गेलेलं आहे. त्यांची मशाल निशाणी त्यांच्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज ही घराघरात मशाल पेटवलेली आहे. आणि येत्या 7 तारखेला भरघोस असं मतदान मशाल होईल. तसेच आमचे पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहे, आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे सो गीताताई बाबासाहेब कोटलेकर, या एक गरीब घराण्यातले आहे, एक कष्टकरू घराणं आहे. आणि आमच्या गावात त्यांच्या सासूबाईने सरपंच पद असं भोसवलेलं आहे. त्याही माध्यमातून त्यांचं काम, त्यांच्या सासूबाईचं आज काम लोकांना आठवण येत आहे की बाबा ह्या बाईने बी चांगलं काम केलं. आज त्यांच्या सुनबाई उभा आहे म्हणून गीताताईला बी भरघोस मतदान होणार आहे. आणि पंचायत समितीमध्ये गीताताई नक्कीच भरघोस मतांनी विजय होतील एवढी अपेक्षा आहे. मी सुदामदेव मोगल, शिवसेना गटप्रमुख, बिडकीन सर्कल, निलजगाव. पैठण तालुक्याचा शिवसेनेचा ढाण्या वाघ व तसेच पैठण तालुका शिवसेना तालुका प्रमुख व विरोधकांशी एकाकी झुंज देणारा बिडकीन जिल्हा परिषदचे उमेदवार श्री मनोज भाऊ पेरे पाटील हे आज संपूर्ण सर्कल मध्ये खेडोपाडी, गावतांडा, सगळ्या वस्तीवर सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय अग्रेसर आहे. सर्वांच्या सुखदुःखात सामील होतात. कोणाचं लग्न असू, कोणाचं धार्मिक कार्य असू व कोणाच्या दुःखामध्ये रात्री तुम्ही 12-1च्या दरम्यान मी फोन केला तरी भाऊ 24 तास हजर असतात. व आपल्या बिडकीन सर्कल मध्ये सर्वात लोकप्रिय उमेदवार श्री मनोज भाऊ पेरे पाटील यांची
निशाणी मशाल आहे व आपल्या पंचायत समिती गणाचे गीता बाबासाहेब कोटलेकर यांची निशाणी मशाल आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्रतेची व कळकळीची विनंती असेल की सर्वांनी या दोन्ही मशाली चिन्हावर भरभरून प्रतिसाद द्यावा व सर्वांनी आपल्या आशीर्वाद द्यावा हीच नम्रतेची विनंती. तुम्ही ग्रामीण भागापर्यंत जाताय, प्रत्येक खेड्यापर्यंत, काय लोकांचं म्हणणं आहे? सर्वांची एकच इच्छा आहे की या वेळेस अशी मशाल पेटणार आहे तर या मशालीचा उजाड डायरेक्ट मुंबईपर्यंत जाणार आहे, एवढीच अशी सर्वांची इच्छा आहे. द्या भाऊ घोषणा द्या ना. मनोज भाऊच्या शिवसेनेची घोषणा. मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोणाली रे कोणाली. नंतर करा ना, नंतर बोलायचं ना. विकास आघाडीचा शिवसेना व महाविकास आघाडीचा पाटलांचा कोटलेकरांचा